नमस्कार, मीना आहात. मीनाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला आपण नवीन रेसिपी करूया. हे पहा, मी मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत. आपण त्याला सोलून घेऊया. आज तुम्हाला नवीन टॅमरिन पोटॅटो दाखवणार आहे. खूप सुंदर रेसिपी आहे. हे पहा, आपण सगळं सोलून घेऊया. हे पहा, असे मोठे मोठे पीसेस करून घेऊया. हे पहा, 2-3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहोत. हे पहा, ऑइल गरम झालेलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत, जिरा टाकणार आहोत आणि हे जे बटाटे आपले आहेत मस्त पीसेस केलेले ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, आपण नुसतं वाफेवरती त्याला करून घेणार आहोत. पाणी बिलकुल टाकायचं नाहीये आपल्याला. हे पहा, छान होत आलेत अगदी. आता आपण त्याला थोडंसं त्याच्यात मीठ टाकणार आहोत. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि पुन्हा क्रिस्पी करायचे. हे पहा, इकडे मी 2-3 टेबलस्पून चिंचेची चटणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, लाल मिरची पावडर टाकणार आहोत. पहा, तुमच्या चवीनुसार तिखट तुम्हाला जेवढं पाहिजे तसं ठेवा. हे पहा, आणि मस्त मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत. आणि हे उपवासाला पण चालू शकतात. उपवासाला करता, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये मोहरी टाकू नका. हे पाहता, आपण ही चिंचेची चटणी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे. हे आपण काढून घेऊया. हे पहा, मस्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि खूप सुंदर आंबट गोड असा आपला टॅमरिन पोटॅटो झालेला आहे. पहा, मस्त. आणि तुम्ही स्टार्टर म्हणून पण ही रेसिपी करू शकता आणि खूप सुंदर चवीला लागतो. खूप म्हणजे खूपच छान होतं. हे पहा, खूप सुंदर झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि कसा झाला आहे तो नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.